हॅलो स्टुडंट्स, मागच्या पिरियडला किंवा मागच्या व्हिडिओला आपण बघितलं आहोत रेडिओ ॲक्टिव्हिटी, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स, त्याच्यानंतर रेट डिके, रेट लॉ. ठीक आहे, हे सर्व पॉईंट आपलं झालं होतं. तर आपला पुढचा पॉईंट जो आहे युनिट ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. पुढचं पॉईंट आहे युनिट्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्हिटी. तर युनिट्स रेडिओ ॲक्टिव्हिटी याची 2 युनिट्स आहे. ठीक आहे, पहिली आहे क्युरी. ठीक आहे, क्युरी इट इज डिनोटेड बाय CI. ठीक आहे, अँड अजून एक दुसरी अनदर रेडिओ युनिट आहे, ते युनिट आहे बेक्वेरेल. ठीक आहे, काय बेक्वेरेल इथे तुम्हाला दिले बेक्वेरेल. इट इज डिनोटेड बाय BQ. ठीक आहे, तर ही 2 युनिट आहे क्युरी आणि बेक्युरिल, CI आणि BQ. ठीक आहे, तर याच्यासाठी आता हे टर्म्स काय आहे आपण समजून घेऊ की जो क्युरी आहे पहिले. ठीक आहे, नंबर 1 क्युरी दॅट इज SI. सो 1 CI 1 क्युरी इज इक्वल टू 3.7 इंटू 10⁻10 DPS. ठीक आहे, DPS म्हणजे काय, disintegrations पर सेकंड. ठीक आहे, डिसइंटिग्रेशन पर सेकंड ही DPSचं फुल फॉर्म. तर म्हणजे 1 CI इज इक्वल टू 3.7 इंटू 10⁻10 DPS. ठीक आहे, देअर बट 1 BQ, आता BQचे युनिट काय आहे, BQ इज इक्वल टू 1 BQ इज इक्वल टू 1 DPS. ठीक आहे, म्हणजे DPS किती, CI किती आहे 1 क्युरी म्हणजे 3.7 इंटू 10⁻10 DPS आणि 1 BQ म्हणजे काय 1 DPS. ठीक आहे, देअरफॉर वी कॅन राईट 1 क्युरी इज इक्वल टू 3.7 इंटू 10⁻10 DPS इज इक्वल टू 3.7 इंटू 10⁻10 BQ. ठीक आहे, म्हणजे याच्यात काय की 1 क्युरी इज इक्वल टू किती 3.7 इंटू 10⁻10 DPS आणि 1 BQ म्हणजे 1 DPS. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय झाला की देअरफॉर 1 क्युरी इज इक्वल टू 3.7 इंटू 10⁻10 BQ. ठीक आहे, हे आलं आहे. ठीक आहे, तर 2 युनिट आहे क्युरी आणि बॅक्युरल. ठीक आहे, BQ. पुढचा पॉईंट आहे मोड ऑफ डिके. ठीक आहे, मोड ऑफ डिके म्हणजे काय, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स डिके बाय 3 वेज. म्हणजे जो रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहे तर ते डिके होणार आहे, त्यांचे 3 वेज आहे किंवा 3 टाईप्स आहे डिके होण्याची. पहिली आहे अल्फा डिके, बीटा डिके आणि गॅमा इमिशन. तर 1 बाय 1 आपण हे तिघे बघू. ठीक आहे, तर याच्यात पहिला जो तुम्हाला दिलेलं आहे नंबर 1 अल्फा डिके. ठीक आहे, अल्फा डिके. तर नंबर 1 आहे त्याच्यात अल्फा डिके. ठीक आहे, अल्फा डिके म्हणजे काय तो आपण पहिले समजून घेऊ. याचा अर्थ काय बघा, द इमिशन ऑफ अल्फा पार्टिकल्स फ्रॉम द न्यूक्लियाय इज कॉल्ड अल्फा डिके. म्हणजे इमिशन ऑफ अल्फा पार्टिकल्स म्हणजे एखादा एलिमेंट्स जो आहे इमिट करणार आहे अल्फा पार्टिकल्स आणि मग त्याचा डिके होणार आहे, तर त्याला आपण काय म्हणणार आहोत, अल्फा डिके. ठीक आहे, म्हणजे इमिशन ऑफ अल्फा पार्टिकल्स हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जो पुढचा पॉईंट दिला आहे, पण हा जो आहे अल्फा पार्टिकल्स म्हणजे अल्फा पार्टिकल म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय अल्फा पार्टिकल्स. सो अल्फा पार्टिकल्स म्हणजे काय, अल्फा पार्टिकल्स इज इक्वल टू म्हणजे काय, अल्फा पार्टिकल जेव्हा रिलीज करणार आहे म्हणजे काय रिलीज करणार आहे एखादा एलिमेंट्स 2 प्रोटॉन्स. काय रिलीज करणार आहे 2 प्रोटॉन्स अँड 2 न्यूट्रॉन्स. ठीक, म्हणजे समजा एखादा एलिमेंट्स 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन रिलीज केले किंवा इमिट केलेले आहेत, तर याला आपण काय म्हणणार आहोत की हा जो एलिमेंट्स आहे तो अल्फा पार्टिकल्स इमिट केलेले आहेत. ठीक आहे, म्हणजे अल्फा पार्टिकल्स इज इक्वल टू
2 प्रोटॉन अँड 2 न्यूट्रॉन. हे लक्षात ठेवायचं, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ काय की देअरफोर टोटल मास लॉस, म्हणजे जो एखादा एलिमेंट आहे तो मास लॉस करणार आहे. ठीक आहे. आणि मास म्हणजे काय, ॲटॉमिक मास म्हणजे याची सिम्बॉल काय ए. ॲटॉमिक मास म्हणजे काय, नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन. नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे 2, नंबर ऑफ प्रोटॉन किती आहे 2, म्हणजे हा किती आहे 4, म्हणजे टोटल किती आहे ॲटॉमिक नंबर टोटल किती, ॲटॉमिक मास नंबर किती ना टोटल 4. म्हणजे एखादा एलिमेंट जर अल्फा पार्टिकल इमिट केला तर याच्यात दुसरा अर्थ काय झाला की त्याच्यामध्ये जो आहे ॲटॉमिक मास नंबर किती कमी किती कमी होणार आहे, 4 ॲटॉमिक मास नंबर कमी होणार आहे. ठीक आहे. म्हणून तो 2 प्रोटॉनचा आणि 2 न्यूट्रॉनचा. ठीक आहे. तर हे सर्व पॉईंट दिले. त्याच्यासाठी आपण एक्झाम्पल बघू. एक्झाम्पलमध्ये जनरल रिॲक्शन आपण बघू. पहिले जनरल रिॲक्शन तुम्हाला दिली आहे. जनरल रिॲक्शन एक्स, इथे तर कोणताही एलिमेंट्स असते, इथे काय राहणार ॲटॉमिक मास नंबर. ठीक आहे. इफ दिस एलिमेंट्स इमिट अल्फा पार्टिकल्स मीन्स इट गिव्स 2 प्रोटॉन्स. ठीक आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागेल 10 - Z-2. ठीक आहे. आणि एक्स एलिमेंट त्यानंतर अजून काय करणार आहे, इट इमिट्स 2 प्रोटॉन अँड 4 न्यूट्रॉन. देअरफोर वी कॅन मायनस द 4 फ्रॉम द ॲटॉमिक मास नंबर, म्हणजे ॲटॉमिक मास नंबरमध्ये 4 कमी होणार आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ काय झाला की A-4 आपण लिहिणार. ठीक आहे. तर म्हणजे आपल्याला हा एलिमेंट्स मिळणार आहोत. प्लस दुसरं आपल्याला काय मिळणार आहे He2 4. ठीक आहे. म्हणजे हा जो ॲटॉमिक मास नंबर आहे तो 4 ॲटॉमिक अल्फा पार्टिकल्स आहे. इट इज ॲक्च्युअली हा जो दिला तुम्हाला He2 4e इट इज ॲक्च्युअली कॉल्ड ॲज अल्फा पार्टिकल्स. काय, बिकॉज इट गिव्स 2 प्रोटॉन. ठीक आहे. अँड 2 न्यूट्रॉन्स. म्हणजे जो एलिमेंट्स आपल्याला भेटणार आहोत तो एलिमेंट्स कोणता राहणार आहे, आपण कसं डिनोट करतो अल्फा पार्टिकलला, इट इज डिनोटेड बाय अल्फा पार्टिकल इज डिनोटेड बाय He2 4. म्हणजे अल्फा पार्टिकलला आपण कसं डिनोट करतो आहे He2 4. म्हणजे हिलियम जो आहे, हिलियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 2 आणि ॲटॉमिक मास नंबर किती आहे 4. आणि जेव्हा एखादा एलिमेंट्स जेव्हा अल्फा पार्टिकल इमिट्स करतो आहे तर तो 2 न्यूट्रॉन 2 Z कमी होणार आहे आणि 4 ॲटॉमिक मास नंबर कमी होणार आहे. म्हणजे इट इज डिनोटेड बाय He2 4. ठीक आहे. म्हणजे जो हेलियम ॲटम आहे तो हेलियम ॲटम जो 4 ॲटॉमिक मास नंबर आहे. ठीक आहे. 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन. ठीक आहे. अजून 2 प्रोटॉन रिलीज करणार, तर इथे काय लिहिणार आपण 2 प्रोटॉन म्हणजे काय ॲटॉमिक मास नंबर दॅट इज Z. ठीक आहे. देअरफोर अल्फा पार्टिकल इज डिनोटेड बाय He2 4. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे जर एखादा एलिमेंट्स जो आहे तो अल्फा पार्टिकल्स इमिट केलेले आहेत, म्हणजे तो काय केला ते He एलिमेंट जो एलिमेंट आहे हिलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन आणि 2 Z कमी होणार आहे आणि 4 ॲटॉमिक मास नंबर कमी होणार आहे. म्हणजे हा काय होणार अल्फा पार्टिकल आणि हा काय एलिमेंट्स आणि हा काय दुसरा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स तयार होणार आहे. तर अजून याच्यासाठी आपण एक्झाम्पल बघू. ठीक आहे. एक्झाम्पल हा आपण जनरल एलिमेंट्स घेतला होता. तर एक्झाम्पल तुम्हाला दिले आहेत टेक्स्टबुकमध्ये रेडियम. ठीक आहे. तर आपण पहिले काय घेणार रेडियम ॲटॉमिक नंबर किती आहे 88 आणि ॲटॉमिक मास नंबर किती आहे 226. इफ इट इमिट्स अल्फा पार्टिकल्स, म्हणजे जर रेडियम जो आहे अल्फा पार्टिकल रिलीज करणार आहोत तर त्याचा ॲटॉमिक मास नंबर किती कमी होणार आहे 222. म्हणजे 226 - 4 केलं तर आपलं उत्तर किती येईल 224. आणि ॲटॉमिक नंबर किती कमी होणार आहे 2, म्हणजे 2 प्रोटॉन कमी करणार आहे. म्हणजे इथे आपण किती लिहिणार आहे 86 - 2 = किती येणार आहे 86. ठीक आहे. तर हा जो आहे म्हणजे जर रेडियम अल्फा पार्टिकल इमिट्स केलं तर एक दुसरा जो एलिमेंट तयार होणार आहे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. आणि तो एलिमेंट्स कोणता राहणार आहे, तो एलिमेंट्सचा ॲटॉमिक मास नंबर म्हणजे Z किती राहणार आहे 86. तर ॲटॉमिक मास नंबर जो आहे 86 कोणत्या एलिमेंट्सचा आहे, तर जो आहे दुसरा आहे Rn. ठीक आहे. म्हणजे रेडियमचा दुसरा जो तुम्हाला एक दिले ठीक आहे Rn, तो एलिमेंट्स आपल्याला भेटणार आहोत. Rnचा जो आहे रेडॉनचं नाव काय रेडॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 86 आणि ॲटॉमिक मास नंबर किती आहे 224. म्हणजे जर रेडियम अल्फा पार्टिकल्स इमिट्स केले तर काय तयार होणार आहे रेडॉन एलिमेंट्स तयार होणार आहे. प्लस आपल्याला काय मिळणार आहे अल्फा पार्टिकल्स.
दॅट इज हिलियम ॲटम. ठीक आहे. आणि इथं आपल्याला नाव दिलं आहे रेडियम. रेडियम इज कॉल्ड ॲज पॅरेंट एलिमेंट. इट इज कॉल्ड ॲज पॅरेंट एलिमेंट. म्हणजे हा जो एलिमेंट देणार अल्फा पार्टिकल्स देणार होतं म्हणजे रिलीज केलं होतं आणि त्याच्यामुळे काय तयार झालेले आहेत रेडॉन. म्हणजे रेडॉनला आपण इट इज कॉल्ड ॲज डॉटर एलिमेंट. ठीक आहे. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज डॉटर एलिमेंट प्लस अल्फा पार्टिकल आपल्याला भेटणार आहे हिलियम. ठीक आहे. तर हा होती पहिली टाईप तुमचं अल्फा डीके. ठीक आहे. अल्फा डीके. त्याच्यानंतर दुसरं तो तुम्हाला दिलेत दुसरा पॉईंट आहे. दुसरा पॉईंट तुम्हाला दिलेत नंबर 2 बीटा डीके. ठीक आहे. नंबर 2 आहे बीटा डीके. बीटा मायनस डीके आपण त्याला काय म्हणणार आहोत बीटा मायनस डीके. बीटा मायनस डीकेमध्ये काय होणार आहे. ठीक आहे. सो इट इज तुम्हाला जे गिवन दिलेले आहेत त्या टेबलमध्ये अल्फा पार्टिकल इमिट होणार आहे. म्हणजे एखाद्या एलिमेंट्स जर बीटा पार्टिकल्स इमिट करणार आहोत तर आपण काय म्हणणार आहोत की इट इज अ बीटा डीके प्रोसेस. ठीक आहे. कोणती प्रोसेस होणार आहे बीटा डीके प्रोसेस. आणि बीटा डीके प्रोसेसमध्ये काय होणार आहे फॉर इथे आपण एक्झाम्पल घेऊ एक्स झेड आणि ॲटॉमिक मास नंबर. म्हणजे जर एखादा ॲटम किंवा एखादा एलिमेंट्स हा एलिमेंट्स आहे याला आपण काय म्हणणार आहोत पॅरेंट एलिमेंट्स. ठीक आहे. जर समजा एखादा एलिमेंट्स बीटा पार्टिकल्स रिलीज केलेले आहेत किंवा इमिट केलेले आहेत. ठीक आहे. इमिटेड बीटा पार्टिकल देन इट फॉर्म अनदर एलिमेंट्स. ठीक आहे. अनदर एलिमेंट्स मिळणार आपल्याला. तर जो बीटा पार्टिकल्स आहे बीटा पार्टिकल्समध्ये आपल्याला काय दिलं आहे बीटा पार्टिकल म्हणजे काय इलेक्ट्रॉन देणार आहे. काय देणार आहे तो ॲक्च्युअली इलेक्ट्रॉन देणार आहे. त्याला आपण काय म्हणतो अँटी इलेक्ट्रॉन. बघा द इमिशन ऑफ नेगेटिव्हली चार्ज स्ट्रीम ऑफ बीटा मायनस पार्टिकल फ्रॉम द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज बीटा मायनस डीके. याचा अर्थ काय बीटावर कोणता चार्ज आला आहे नेगेटिव्ह चार्ज. म्हणजे जो बीटा पार्टिकल आहे इट इज ए नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल. काय तो नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल आहे. म्हणजे हा काय अँटी याला आपण अजून काय म्हणतो आहे अँटी इलेक्ट्रॉन. म्हणजे तो इलेक्ट्रॉन देणार आहे. ठीक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन इमिट करणार आहे बीटा पार्टिकल इमिट करणार आहे. तर जो ॲटॉमिक मास नंबर ॲटॉमिक नंबर आहे ॲटॉमिक नंबरमध्ये जो 1+ होणार आहे काय देणार आपल्याला एक ॲडिशन करायचं आपल्याला Z+1 करायचं. म्हणजे प्रोटॉनची संख्या जास्त राहणार आहे इलेक्ट्रॉनची संख्या कमी होणार आहे. म्हणून इथे आपण काय घेणार Z+1. आणि ॲटॉमिक मास नंबर जो आहे तो सेम राहणार आहे. कारण काय कारण की आपण ॲटॉमिक मास नंबरमध्ये इलेक्ट्रॉन जो आहे तो आपण कन्सिडर करत नाही. कारण की द वेट ऑफ इलेक्ट्रॉन इज निग्लिजिबल. देअरफॉर द वेट ऑफ बीटा पार्टिकल इज ऑल्सो निग्लिजिबल. ठीक आहे. सो जो पुढचा जो एलिमेंट तयार होणार आहे तो कोणता तयार होणार आहे की जो एलिमेंट असा राहणार आहे की त्याच्यापेक्षा एक झेड जो आहे ॲटॉमिक नंबर कमी राहणार आहे पण ॲटॉमिक मास नंबर सेम राहणार आहे. प्लस इलेक्ट्रॉन मिळणार आपल्याला इलेक्ट्रॉन -1. ठीक आहे. आणि हा काय बीटा पार्टिकल. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो आहे बीटा पार्टिकल. त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल बघू. तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये जो एक्झाम्पल दिलेली आहे एक्झाम्पल आहे बघा जनरल रिॲक्शन आणि एक्झाम्पल. ठीक आहे. आणि हा जो एलिमेंट तयार झाला तो आपण एलिमेंटला आपण काय म्हणणार आहोत डॉटर याला आपण काय म्हणणार आहोत डॉटर एलिमेंट. हा काय आहे डॉटर एलिमेंट. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढची त्याच्यानंतर जो आहे इथे जनरल रिॲक्शन आहे. त्यानंतर आपण एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत नेप्ट्युनियम. ठीक आहे. नेप्ट्युनियमचा सिम्बॉल आहे NP. ॲटॉमिक नंबर 93. ॲटॉमिक मास नंबर 238. ठीक आहे. जर समजा नेप्ट्युनियम इमिट बीटा पार्टिकल म्हणजे जर हा जो नेप्ट्युनियम आहे बीटा पार्टिकल इमिट करणार आहोत. ठीक आहे. बीटा पार्टिकल तर याचा जो इलेक्ट्रॉन आहे इलेक्ट्रॉन एक देणार आहोत. तर म्हणजे जो दुसरा एलिमेंट तयार होणार आहे म्हणजे डॉटर एलिमेंट कोणता राहणार आहे प्लुटोनियम. ठीक आहे. प्लुटोनियम. कारण का बरं प्लुटोनियम कारण की याचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे तो 1+ करणार आहे. आपण ॲटॉमिक मास नंबरमध्ये Z+1 करणार आहे म्हणजे 93+1 करणार. तर 93+1 = 40. आणि 40 जो ॲटॉमिक नंबर आहे प्लुटोनियमचा म्हणजे तो पुढचा दुसरा जो एलिमेंट तयार होणार आहे तो कोणता एलिमेंट तयार होणार आहे प्लुटोनियम एलिमेंट तयार होणार आहे. आणि प्लुटोनियमचा जो ॲटॉमिक मास नंबर आहे तो ॲटॉमिक मास नंबर सेम राहणार आहे. ठीक आहे. प्लस बीटा पार्टिकल. ठीक आहे. बीटा पार्टिकल जो इमिटेड पार्टिकल आहे हा पार्टिकल राहणार त्याच्यावर कोणता चार्ज येणार आहे -चार्ज. ठीक आहे. सो इट इज अ बीटा डीके.
ठीक आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे, नेक्स्ट पॉईंट आहे नंबर 3. नंबर 3 तुम्हाला दिलेले आहेत. नंबर 3 जो प्रोसेस आहे डिकेइंग प्रोसेस तो आहे गॅमा डीके, अल्फा डीके, बीटा डीके आणि त्याच्यानंतर तिसरं राहील गॅमा डीके. ठीक आहे. गॅमा डीके म्हणजे तुम्हाला व्हॉट इज मीन बाय गॅमा डीके. तर गॅमा डीके काय दिलं आहे, रेडिएशन इज ऑलमोस्ट ऑलवेज अकंपनीज विथ अल्फा अँड बीटा डीके प्रोसेस. ठीक आहे. याचा अर्थ काय झाला की जो रेडिएशन जो बाहेर येणार आहे एखाद्या एलिमेंट, समजा एखादा एलिमेंट, तर आपण याच्यासाठी एक्झाम्पल घेऊ. इथे एक्झाम्पल आपल्याकडे आहे युरेनियम. ठीक आहे. युरेनियम ॲटॉमिक नंबर 92, ॲटॉमिक मास नंबर 238. ठीक आहे. तर समजा जर युरेनियम एकाच वेळी अल्फा पार्टिकल्स आणि बीटा पार्टिकल्स हे दोघी इमिट्स करणार आहोत. ते काय दिले, ऑलमोस्ट ऑलवेज अकंपनीज विथ अल्फा अँड बीटा. अकंपनीज म्हणजे काय, सोबत. म्हणजे एक एलिमेंट जर अल्फा पार्टिकलसोबत बीटा पार्टिकल इमिट करणार आहेत तर अशी जो प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, गॅमा डीके. ठीक आहे. तर हा जो आहे गॅमा डीके, युरेनियम इफ युरेनियम इमिट द अल्फा पार्टिकल देन इट फॉर्म, अल्फा पार्टिकल इमिट करणारे म्हणजे आपण काय करणार 92 - 2 म्हणजे काय येणार आहे 90. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण आपण किती कमी करणार आहे 200 अँड अल्फा पार्टिकल इमिट केलेलं आहे म्हणजे याचा अर्थ काय की 38 - 4 करणार आहोत आपण आणि 92 - 2 करणार आहोत. तर आपल्या इथे काय भेटणार आहे 234 आणि 90 जो आहे इट इज ॲटॉमिक नंबर ऑफ थोरियम. ठीक आहे. थोरियम म्हणजे जो आपला पुढचा जो डॉटर एलिमेंट मिळणार आहे, डॉटर एलिमेंट कोणता होणार आहे थोरियम आणि पॅरेंट एलिमेंट कोणता आहे युरेनियम. प्लस अल्फा पार्टिकल आपल्याला भेटणार. अल्फा पार्टिकल म्हणजे काय He24, इट इज डिनोटेड बाय He24 प्लस गॅमा पार्टिकल. ठीक आहे. हा इमिटेड आहे. ठीक आहे. तर हा 3 टॉपिक झाले आपले. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे न्यूक्लिअर रिॲक्शन. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे न्यूक्लिअर रिॲक्शन. मी तुम्हाला जेव्हा चॅप्टर सुरू केलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं आहे एक्झाम्पल ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन. न्यूक्लिअर रिॲक्शनचे एक्झाम्पल कोणते आहे, ट्रान्सम्युटेशन रिॲक्शन, फिशन रिॲक्शन, फ्युजन रिॲक्शन, ते सर्व तुम्हाला पुढे येणार आहे. ठीक आहे. तर न्यूक्लिअर रिॲक्शन जो दिले, आता आपण जे हे सर्व बघितले आहेत अल्फा पार्टिकल, बीटा पार्टिकल्स, दे आर कॉल्ड ॲज नॅचरल डीके. हे कसं आहे डीके नॅचरली होणार आहे. ठीक आहे. आणि ऑल्सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इस्पॉन्टेनियस झालेले आहेत. इस्पॉन्टेनियस म्हणजे काय ऑटोमॅटिक, म्हणजे ते स्वतः केलेले आहेत, आपण केलेले आहेत का नाही. तर याचा अर्थ काय आहे की हे जे रिॲक्शन्स आहे त्याला आपण काय म्हणतो आहे नॅचरल डीके. आता पुढचा जो पॉईंट आहे न्यूक्लिअर रिॲक्शन्स. न्यूक्लिअर रिॲक्शन्स त्याला आपण काय दुसरं नाव काय देणार आहोत, नॉन इस्पॉन्टेनियस प्रोसेस. ठीक आहे. नॉन इस्पॉन्टेनियस प्रोसेस किंवा मॅन मॅड म्हणजे जो ह्युमन बिईंग आहे, माणूस आहे जो रिॲक्शन करणार आहेत म्हणून त्याला आपण काय म्हणणार नॉन इस्पॉन्टेनियस. त्याच्यात पहिली जो पॉईंट दिले तुम्हाला ट्रान्सम्युटेशन. ठीक आहे. ट्रान्सम्युटेशन म्हणजे काय, इट इज द मिनिंग ऑफ ट्रान्सम्युशन म्हणजे काय ट्रान्सफरेशन म्हणजे ट्रान्सफर होणार आहे. ठीक आहे. काय ट्रान्सफर होणार आहे तो आपण या टॉपिकमध्ये बघू. ठीक आहे. द न्यूक्लिअर ट्रान्सम्युशन इथे दिलेलं आहे, इट इज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्टेबल न्यूक्लियस इनटू अनदर न्यूक्लियस बी इट स्टेबल ऑर अनस्टेबल. म्हणजे जर एखादा एलिमेंट जो आहे, एखादा एलिमेंट जर ट्रान्समिट करणार आहोत अल्फा आणि बीटा पार्टिकल, देन इट फॉर्म इस्टेबल अँड अनस्टेबल न्यूक्लियस. म्हणजे एक न्यूक्लियस काय करणार आहोत स्टेबल आणि अनस्टेबल न्यूक्लियस तयार करणार आहोत. ठीक आहे. तर असं टाईपचं जो ट्रान्सम्युटेशन आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अल्फा आणि बीटा पार्टिकल्स. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे आपलं, पुढचा पॉईंट दिला आहे स्टुडंट्स इंड्यूस्ड आर्टिफिशियल. ठीक आहे. पुढचा पॉईंट आपल्याला दिले आहेत इंड्यूस्ड ऑर आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी. ठीक आहे. म्हणजे आर्टिफिशियली जो रेडिओ ॲक्टिव्हिटी होणार आहे, म्हणजे जो एलिमेंट्स आहे आर्टिफिशियली अल्फा पार्टिकल बीटा पार्टिकल शो करणं किंवा आपण ते काही रिॲक्शन करणार आहे, तर इथे आपल्याला काय करायचं उलटं करायचं थोडंसं. ठीक आहे. तर याच्यात एक टॉपिक आहे
हा जो आहे इंड्यूस्ड, ठीक आहे, इंड्यूस्ड और आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी, इट इज अन टाईप ऑफ ट्रान्सम्युटेशन, ठीक आहे. ही काय ट्रान्सम्युटेशनची एक टाईप्स आहे. ह्या प्रोसेसमध्ये आपण काय करणार आहोत, इट इज टाईप ऑफ न्यूक्लियर ट्रान्सम्युटेशन विच इज द इन्स्टेबल न्यूक्लियस इज कन्वर्टेड इंटू रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियस. म्हणजे जो स्टेबल न्यूक्लियस आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल घेऊ, स्टेबल न्यूक्लियस आहे आपल्याकडे बोरोन, ॲटॉमिक नंबर 7 आहे, ॲटॉमिक मास नंबर आहे 10 प्लस, ठीक आहे. तर पुढे आपण काय करणार आहोत तो सांगतो तुम्हाला. तर पुढचा जो पॉईंट आहे की जो आर्टिफिशियल जो रेडिओ ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, बॉम्बार्डमेंट ऑफ अल्फा पार्टिकल्स. आपण काय करणार इथं, बॉम्बार्डमेंट ऑफ अल्फा पार्टिकल्स. बॉम्बार्डमेंट म्हणजे काय की त्याला आपण काय करणार आहोत, ॲडिशन ऑफ अल्फा पार्टिकल. म्हणजे अल्फा पार्टिकलसोबत तो रिॲक्ट होणार आहे. अल्फा पार्टिकल इज डिनोटेड बाय He24, ठीक आहे. अल्फा पार्टिकल म्हणजे काय, He24. म्हणजे हा आपण बॉम्बार्डमेंट करणार आहोत बोरोन एलिमेंट्सवर. तर याच्यात बोरोन एलिमेंटवर जर बॉम्बार्डमेंट केली तर आपल्याला जो नेक्स्ट एलिमेंट भेटणार आहोत तो नेक्स्ट एलिमेंट कोणता राहील, नायट्रोजन. कारण की याच्यामध्ये जो आहे तो हा काय अल्फा पार्टिकल्स आहे, ठीक आहे. इथे 7 येईल आणि याच्यामध्ये जो 4 आहे तो ॲड होणार आहे, ठीक आहे. याच्यात 3 ॲड होणार आहे प्लस आणि आपल्याला काय देणार आहे, न्यूट्रॉन 1 0. हा जो एक पार्टिकल आपल्याला काय भेटणार आहोत, देन इट गिव्ज न्यूट्रॉन, ठीक आहे, न्यूट्रॉन. म्हणून याचा अर्थ काय झाला की इफ आर्टिफिशियल इन द प्रोसेस ऑफ आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी स्टेबल जो स्टेबल एलिमेंट्स bombardment of alpha particles to the stable elements it gives न्यूट्रॉन, ठीक आहे, न्यूट्रॉन. अँड अजून काय देणार आपल्याला, पॉझिट्रॉन. तर पॉझिट्रॉन काय कोण देणार, तर हा जो एलिमेंट तयार झालेला आहे नायट्रोजन, ठीक आहे, नायट्रोजन N713 हा काय स्टेबल आहे, ठीक आहे, स्टेबल एलिमेंट्स आहे. आणि मग का कोणता न्यूक्लियस देणार आपल्याला, अनस्टेबल किंवा स्टेबल रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स तयार होणार आहे पुढचं. तर याच्यात अजून जो एलिमेंट्स आहे तो अल्फा पार्टिकल रिलीज करणार आहोत, तर म्हणजे 7 - 1 करणार आपण. तर ॲटॉमिक नंबर किती येणार आहे, 6, ठीक आहे. आणि ॲटॉमिक मास नंबर आहे जो तो सेम राहणार आहे, कारण की अल्फा पार्टिकल आपण इमिट्स करतो आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन इमिट्स करतो आहे. प्लस आपल्याला काय म्हणणार आहोत, अँटी इलेक्ट्रॉन, दॅट इज पॉझिट्रॉन. आणि इट इज कॉल्ड ॲज पॉझिट्रॉन. पॉझिट्रॉन इज ऑल्सो कॉल्ड ॲज अँटी इलेक्ट्रॉन. याच्यावर कोणता चार्ज येणार आहे, मायनस चार्ज, ठीक आहे. रेडिओ ॲक्टिव्हिटी म्हणजे आपल्याला कोणता कंपाऊंड तयार झालेला आहे, कोणते एलिमेंट्स तयार झाले आहेत, C6C13. इट इज आयसोटॉप्स ऑफ कार्बन. आणि हा जो आयसोटॉप्स आहे तो कोणता आहे, रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटॉप्स तयार होणार आहे, ठीक आहे. म्हणजे आपण आर्टिफिशियली रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स तयार करू शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर बाय द रिॲक्शन ऑफ इंड्यूस्ड बाय द दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज इंड्यूस्ड ऑर आर्टिफिशियल रेडिओ ॲक्टिव्हिटी. सो स्टुडंट्स, आपण इथे हा व्हिडिओ थांबून घेऊ. पुढची व्हिडिओ आपण नेक्स्ट टॉपिक बघू. ओके, थँक्यू.